कर्नाटकमधील पुरेपूर चर्चेचा विषय एक्साईज विभागातील घोटाळा आरोप. कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आता विधानसभेतून झाला, परंतु सरकार म्हणते हे आरोप निराधार आहेत. I'm crying, I'm crying over what's going on. Even though we're here over extremely sad circumstances, I'm so extremely. बीजेपीने कर्नाटक एक्साईज विभागावर दावे केले आहेत की 2500 कोटी ते 6000 कोटीपर्यंतचा घोटाळा झाला आहे. अपोजिशनने सांगितलं की मध्य परवाने देताना लाच, अनियमितता होतात आणि त्या पैशांचा वापर इतर राज्यात निवडणूक खर्चासाठी केला जातो, असा आरोप केला आहे. विरोधी पक्षाने विधानसभेत जोरदार आवाज उठवला. बीजेपीने मंत्र्यांचा राजीनामा मागत विरोध सुरू केला. असेंब्लीमध्ये बजावणी रोखण्यात आली. विरोधकांनी सांगितलं की काही ऑडिओ क्लिप आणि पत्रे आहेत ज्यात काही एक्साईज अधिकाऱ्यांनी लायसन्ससाठी भरणं, लाच मागितली आणि त्याच भाग उच्च स्तरावर पोहोचला, असा दावा केला आहे. हे ॲलिगेशन आहेत. अंतिम निष्कर्ष हे न्यायालयावर अवलंबून आहेत. आरोपांवर कर्नाटक एक्साईज आरबी तिरुपती म्हणाले की मी काही चुकीचं केलं नाही, माझ्या नावाचा गैरवापर झाला आहे. त्यांनी सांगितलं की विभागात रिफॉर्म्स केले आहेत, ऑनलाईन लायसन देण्यासाठी प्रक्रिया सुधारली आहे आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. एक्साईज स्कॅम कसा झाला तर मध्य परवान्यांना मिळवण्यासाठी लाच मागण्या गेली, अनियमित वाटप झाली, नियम मोडून परवाने दिले गेले, त्यामुळेच एक्साईज स्कॅम झाला आणि हा पैसा निवडणुकांमध्ये वापरला गेला, असं सांगण्यात आलं. हा राजकीय विवाद सामान्य माणसांवर परिणाम पडतो. यामुळे उच्च मंदी दर, ज्यामुळे घसरण वाढते आणि मंदी तयार होते. देश आणि राज्यातील लोकशाही प्रक्रियेत राजकारण आणि घोटाळ्यांची चर्चा नेहमीच होते. पण प्रश्न एकच उरतो, या ॲलिगेशनची कसोटी काय आहे? सत्य न्यायालयातच स्पष्ट होईल. तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये सांगा. अशा तथ्याधारित आणि तपासणी वृत्तांसाठी बिनधास्त राजकारणाला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, फॉलो करा.